शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर आता पावसाला सुरुवात झाली आहे। चांगल्या पद्धतीने पाऊस होतोय आणि आता आपली सुरुवात झाली आहे पेरणीला किंवा लागवडीला। शेतकरी मित्रांनो, लागवड करताना किंवा पेरणी करताना अनेक चुका आपल्याकडून होतात। त्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्याचा अंतर असेल पेरणीचा, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। समोर जे आपल्याला धोके बघायचे नाहीत, ते जर धोके आज आपल्याला टाळायचे असले तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ कशाच्या संबंधितला असणार आहे शेतकरी मित्रांनो, तो सोयाबीन पेरणीच्या आधी बीज प्रक्रिया कोणती केली पाहिजे आणि आपल्या जमिनीमध्ये कोणता प्रॉब्लेम या संबंधितला हा व्हिडिओ असणार आहे। खूप छोटा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला अंदाज आहे की आपल्या या रानामध्ये, आपल्या या शेतामध्ये दरवर्षी आपल्याला हानिकारक बुरशांचा त्रास होतोय, किंवा दुसरा त्रास होतोय तो हुमणीआळीचा किंवा अनेक कीटकांचा खालून मुळ्यांच्या माध्यमातून त्रास आपल्या पिकाला होतोय किंवा जमिनीतून त्रास होतोय, हे आपल्याला माहिती असतो किंवा अंदाज असतो। तर आपल्या या ठिकाणी वापर करायचा तो, जर आपल्या जमिनीमध्ये हानिकारक बुरशांचा वावर जर जास्त असेल किंवा हानिकारक बुरशांचा त्रास आपल्या कोणत्याही पिकाला जर जास्त होत असेल, तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची पेरणी जर त्या शेतात आपण यावर्षी करत असाल तर शेतकरी मित्रांनो, त्या रानामध्ये कोणतं बुरशीनाशक किंवा कोणती बीज प्रक्रिया आपण सोयाबीनला केली पाहिजे, तर त्याविषयीची चर्चा आपण करणार आहोत। तर त्यामध्ये सोयाबीनला आपल्याला बीज प्रक्रिया करायची ती म्हणजे UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन घेऊ शकता, किंवा ते जर नाही मिळालं तर आपण बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन घेऊ शकता, किंवा सॉल कंपनीचं कॅस्केट हे सुद्धा घेऊ शकता। आता याच्यामध्ये घटक कोणते, तर 2 बुरशीनाशक याच्यामध्ये, त्यामुळे बुरशीनाशकाचा किंवा बुरशीचा नायनाट चांगल्या पद्धतीने होईल या बुरशीनाशकांच्या माध्यमातून। याच्यामध्ये 2 बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहे। 2 बुरशीनाशक कोणते, तर अझोक्सिस्ट्रोबिन आहे, त्याचबरोबर थायफिनाइड मिथाइल सुद्धा आहे, आणि त्याच्या सोबतच एक कीटकनाशक। तर शेतकरी मित्र, जर आपल्या ज्या शेतामध्ये बुरशीचा हानिकारक बुरशांचा जर जास्त आपल्याला त्रास होत असेल, त्याच रानामध्ये आपल्याला या औषधांची बीज प्रक्रिया सोयाबीनला करायची। आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्र, जर आपल्या ज्या शेतामध्ये हानिकारक कीटकांचा जमिनीतून त्रास होतो किंवा हुमणीआळीचा त्रास होतोय, अशा ठिकाणी आपल्याला पारिजात कंपनीचं पीक हे औषध त्या ठिकाणी बीज प्रक्रिया, या औषधाची बीज प्रक्रिया आपल्याला करायची। आता याच्यामध्ये काय घटक आहेत शेतकरी मित्र, तो पायरेक्लोस्ट्रोबिन याच्यामध्ये एक बुरशीनाशक आहे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्र, क्लोथियानिडिन हे कीटकनाशक चांगल्या पद्धतीचं आहे। दुसरी गोष्ट त्याच्यासोबतच आपल्याला थायरम त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीनं आपल्याला कीटकांचा नायनाट किंवा हुमणीआळीचा नायनाट त्या ठिकाणी झालेला दिसेल, किंवा आपल्या पिकाला जो नुकसान आपलं होणार आहे ते होणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्र, बीज प्रक्रिया कोणती करायची, तर हीच आपल्याला करायची। जर बुरशीचा त्रास आपल्याला होत असेल तर मी ते बुरशीनाशक सांगितलेत, त्याच्यापैकी एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचंय। आणि जर कीटकाचा त्रास होत असेल तर पारिजात कंपनीचं पीक हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ते घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं आपले एक बीज प्रक्रिया। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी, पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।